ठीक आहे. तर आता मला काय करायचंय, तर डेस्कटॉप मध्ये शॉर्टकट पाहिजे मला. एव्हरी टाइम सर्च मध्ये जाऊन पॉवर BI डेस्कटॉप नाही शोधायचं आणि मग सुरू नाही करायचंय. किंवा तुम्हाला तुमचा रिपोर्ट आठवत असेल, तुम्ही काल कुठला रिपोर्ट BA2 इव्हनिंग, तर त्या लोकेशन मधून ते जिथं सेव्ह केलं तिथं डबल क्लिक केलं तरी ते पॉवर BI डेस्कटॉप ऍपच ओपन करणार. पण तरी जर तुम्हाला शॉर्टकट हवंय तर सी मध्ये जाऊन तुम्हाला हे सर्च करावं लागेल. पॉवर BI डेस्कटॉप आलंच नाही, वाव. .exe फाईल, माझं नाव काहीतरी चुकलं म्हणून आलं नाहीये. इथं फाईल दिसल्यावर राईट क्लिक करून सेंड टू डेस्कटॉप. ठीक आहे. मग मला ते फाईल नेम नाही मिळत आहे. पॉवर BI डेस्कटॉपच होतं. लोकेशन माहिती आहे बट ते होत नाहीये त्यांनी. आता हे परत वेळ गेली. एनिवेज, मग ते आपण राईट क्लिक करून सेंड टू केलं ना, माझ्या इथं आलंय शॉर्टकट, पण माझ्या इथं ते डायग्राम नाही आले. ठीक आहे. ते असं पॉवर BIचं नाही आलंय. इथं मी जर क्लिक केलं तर माझं पॉवर BI ऍपच उघडणार. उघडलं. ठीक आहे. तर तुम्ही हे शोधून करून बघा आणि मला उद्या सांगा. ओके ओके. ऑनलाईन काल मी एक असाइनमेंट दिलतं, केलं का? ऑनलाईन, ऑफलाईन नाही. ऑनलाईन. काल मी तुम्हाला लँग्वेज विचारलेलं, पॉवर क्वेरी मध्ये कुठलं लँग्वेज यूज होतं, शोधलं का कोणी? पटापट आन्सर करा, नाहीतर सगळ्यांना काढेन, कॉलच डिस्कनेक्ट करेन. अरे यार, 52 आहे की. हॅलो, आवाज येतोय आता? मॅम तुमचा आवाज येतोय पण आमचा नाही येतोय. आता आलं तुझं मॅडम? हा मगाशी येत नव्हता मॅम. ठीक आहे, उत्तर द्या आता. येस. उत्तर साठी पण आवाज येऊ द्या लवकर, नाहीतर मी सगळ्यांना कॅन्सल करते. एम लँग्वेज. ठीक आहे. कोण होते? कोण होते? ChatGPT. अरे कोणी उत्तर दिलं, सबाशी तरी घ्या. त्याच्यासाठी पण मी टाईप करू का? मॅम तेजस्विनी. हा ठीक आहे, गुड. चलो पुढे जायचं. लवकर रिकॅप करूया काल आपण काय काय बघितलं. ठीक आहे. रिकॅप इज मस्ट. सगळ्या लेक्चर्स मध्ये रिकॅप नेसेसरी आहे. मी विसरली तर तुम्ही आठवण करून द्या. ठीक आहे. काल आपण काय बघितलं? एक्स्ट्रॅक्ट करायचं पॉवर BI मध्ये. कुठल्या कुठल्या फॉर्मॅट? CSV बघितलं, मग एक्सेल, SQL, Azure SQL, ऑनलाईन सर्व्हिसेस, ERP, ऑनलाईन सर्व्हिसेस. ठीक आहे. हे 5 बघितले आपण. ओके. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? आपण डेटा इम्पोर्ट केलं. एक कॉलम आलतं. कॉलमचं हे नाव काय होतं? कॉलम 1. फर्स्ट रो मध्ये डेटा काय होतं? डेट 1 लिहिलेलं, विच इज रॉंग. ते आपलं ऍक्च्युअली काय होतं? हेडर होतं, हेडर नेम. तर आपण एक फंक्शन यूज केली, यूज फर्स्ट रो ॲज हेडर. फर्स्ट आपण जे पॉवर BI मध्ये फंक्शनॅलिटी शिकली आहे ते यूज फर्स्ट रो ॲज हेडर, ते केलं आपण. त्याच्यानंतर ते झालं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? डेटा टाईप टेक्स्ट आहे. आपलं डेटा काय होतं? पण डेट होतं. तर आपल्याला काय करायचं होतं? चेंज करायचं होतं डेटा टाईप. तर आपण कुठनं केलं? लेफ्ट साइड, कॉलमच्या लेफ्ट साइडला जिथे ABC लिहिलेलं तिथं आपण डेट केलं. कॅलेंडर सारखं एक मार्क आलं छोटं, है ना? त्याच्यानंतर करेक्ट आपण काय बघितलं? क्वालिटी. क्वालिटी काय म्हणतात त्याला? क्वालिटी कॉलम छोटूसा. ते कुठं एनेबल करायचं? तुमचे जे दिसत नसेल तर व्ह्यू मध्ये. व्हेरी गुड. क्वालिटी कॉलम म्हणून त्याला टिक करायचं, मग ते दिसतं. त्यात 3 गोष्ट दिसतात. पहिले कुठलं आहे? व्हॅलिड, एरर, एमटी का? एमटी. ठीक आहे. आपल्याला कधी पण कॉलम मध्ये 0 एरर्स हवे. डेटामध्ये एक कॉलम नाही, फुल डेटामध्ये 0, तरच तुमचं अनालिसिस करेक्ट होईल, अप टू द मार्क होईल. ठीक आहे. तर आपलं काल एरर मध्ये किती एरर येत होतं? किती %? व्हेरी गुड, 60%. आपण ते रिझॉल्व्ह केलं. कसं केलं रिझॉल्व्ह? एरर काय येत होतं?
करेक्ट. पहिले 1 to 12 रोजचं फॉर्मॅट इंडियन होतं आणि त्याच्यानंतर ते मंथ आणि डेट शिफ्ट करून होतं, म्हणून ते एरर आलं. मग आपण ते एरर कुठे जाऊन चेंज केलं? रिजनल सेटिंग मध्ये आपण इंग्लिश युनायटेड स्टेट डेट वापरलं, तर ते एरर गेलं. आणि आपण हे करता करता राईट साईडला काय होत होतं? रेकॉर्ड होतं ते स्टेप्स. हे आपण जेव्हा आपण वर खाली करू तर आपल्याला ओल्ड स्टेप दिसेल आपलं. म्हणजे आता आपण एवढे स्टेप्स करून पुढे आलो ना, फर्स्ट स्टेप काय होती, कसं होतं डेटा, ते आपण वर जाऊन बघू शकतो. त्याच्यानंतर काय केलं आपण? क्लोज अँड अप्लाय बटन. त्याच्याबरोबर काय असतं? एव्हरी बटन मध्ये छोटा ॲरो असलं म्हणजे त्याची फॅमिली असते, म्हणजे एक्स्ट्रा ॲडिशनल बटन्स आहे. क्लोज अँड अप्लाय इज द मोस्ट कॉमन, म्हणून ते सगळ्यात वर दिसतं आपल्याला. ठीक आहे. क्लोज अँड अप्लाय मध्ये ते काय होतं? सेव्ह पण होतं आणि क्लोज पण होतं. अजून काय बघितलं काल आपण? जे आपण क्लोज अँड अप्लाय केलं तर त्यांनी तेच फाईलला कसं ओपन करायचं. ठीक आहे. ते आता आपण आता परत एकदा एडिटर कसं ओपन एडिटर फाईलला तर ओपन केलं डायरेक्ट होत नाही ना, म्हणजे हा ओके ओके क्वेरी. हा ठीक आहे, परत बघूया आज ते फाईल कशी सेव्ह करायची. व्हेरी गुड. बघ एक्सटेन्शन. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. आय लाईक दिस क्लास. चलो परत. आता इथपर्यंत झालं. शॉर्टकट मी आता सांगितलं तुम्हाला, तुम्ही ट्राय करा. हाऊ टू ओपन पॉवर BI रिपोर्ट. 2 वेज. तुम्ही जर सेव्ह केलंय फाईल, तुम्हाला माहित असेल लोकेशन कुठे, तर तिथं जाऊन डायरेक्ट, मी जसं आता डेस्कटॉपमध्ये केलंय, मला माहिती आहे माझं हे फाईल होतं, मी इकडनं डबल क्लिक केलं तर होईल. जर तुम्हाला आठवत नसेल, तुमचं काल खूप झालं असेल भांडण, घरी चाव चाव, तर आठवण नसेल, गर्लफ्रेंड सोबत रात्री जास्त झालं असेल, आठवत नसेल, तर पॉवर BIचं ऍप उघडायचं आणि रिसेंट मध्ये असेल, सगळ्यात रिसेंट मध्ये तुमचं काल तुम्ही जे रिपोर्टवर काम करत होता ते तुम्हाला दिसेल. तिकडनं पण क्लिक करू शकता. ठीक आहे. हाऊ टू ओपन हे काय आलं. आता हे आपलं रिपोर्ट ओपन झालं, कॅनव्हास पेज आलं. आपलं कॅनव्हास पेज मध्ये काम चालू होतं का? नाही. कुठं? पॉवर क्वेरी एडिटर मध्ये. तिथं कसं जायचं? इथं ट्रान्सफॉर्म फ्रॉम डेटा. ओके ओके. ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये जायचं. ठीक आहे. करेक्ट. आणि तिकडे आपलं सेव्ह सगळं असतं. मला एकदा बघू द्या ऑनलाईन आहे का काय मेसेज. नाही. ठीक आहे. व्हॅलिड एरर एम्प्टी. अरे वा. ठीक आहे. हे झालं. काल क्वेरी काय विचारलेली? विच इज द लँग्वेज युज्ड इन पॉवर क्वेरी एडिटर. विच लँग्वेज? यम लँग्वेज. ठीक आहे. हे जे इथं दिसते तुम्हाला वरती, हे छोटस व्हाईट स्पेस, हे तेच लँग्वेज आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण इथं एवढे स्टेप्स ऍड केले ना. ठीक आहे. हे आपण सगळे एकच फॉर्म्युला मध्ये पण बघू शकतो. ठीक आहे. इथं एवढे स्टेप्स ऍड झाले ना. आता मी ते दाखवते कुठनं बघायचं. ते तुम्ही ऍडव्हान्स एडिटर मधनं बघू शकता. म्हणजे आता बघा, हे कॉलम आहे. ठीक आहे. हे डेट कॉलम आहे. हे डेट कॉलम आहे. ठीक आहे. तुमचं दुसरा फाईल असेल त्यात पण डेट कॉलम असू शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला हे सेम स्टेप्स तिथं पण अप्लाय करावे लागतील. तर तुम्ही हे मॅन्युअली करण्यापेक्षा ते तुम्ही M लँग्वेजचं पूर्ण कोड कॉपी करून तिथं पेस्ट केला आणि फक्त एक कॉलम नेम जे तुमच्या नवीन फाईलमध्ये असेल ते किंवा हे चेंज केलं तर ते होऊन जाईल. ठीक आहे. तर ते कुठनं बघायचं? ठीक आहे. इथंच आहे होम मध्ये ऍडव्हान्स्ड एडिटर. ठीक आहे. इथं आता एकच लाईन दाखवते ना. हे बघ, हे मी खाली पण करले, एकच दाखवते, पण मला काय पाहिजे, हितपर्यंत आलेलं रिनेम्ड कॉलम्स पर्यंतचे सगळे पाहिजे. तर हे ऍडव्हान्स्ड एडिटर मध्ये मला सगळं भेटेल. कॉलम हे माझी फाईल नेम आहे, कॉलम आहे. ठीक आहे. डेटा टाईप चेंज केलं आपण त्याचं आहे, रिनेम केलं आपण कॉलम ते आहे, सगळं आहे. हे तुम्ही सेम कॉपी पेस्ट करून फक्त तुम्हाला फाईल चेंज करावी लागेल, कॉलम चेंज करावा लागेल आणि तुम्ही सेम फंक्शन दुसरं इथं विदाउट मॅन्युअली डुईंग एनिथिंग, पण ते आपण नंतर बघूया, करू शकता. ठीक आहे. ऍडव्हान्स्ड एडिटर काय आलं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. झालं आपलं कालचं रिव्हिजन झालं. आजचं पण हे 2 पॉईंट ठीक आहे, रिव्हिजन पण सांगू शकता किंवा आज नवीन शिकलेलं. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. ठीक आहे.
आता हे आपलं क्वेरी एडिटर आहे. इथं वरती तुम्हाला टॅब दिसते 2, ट्रान्सपोज, ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. जर तुम्ही हे दोघी कम्पेअर कराल, सिमिलरच आहे सगळे फंक्शनॅलिटीज. ठीक आहे, म्हणजे हे इथं जे असतील ते इथं पण आहे, मोस्ट ऑफ इट, नॉट ऑल. आणि इथं जे असतील ते इथं पण आहे, मोस्ट ऑफ इट. ठीक आहे, म्हणजे कॉमनच फंक्शनॅलिटी आहे. पण मग का दिले 2-2 टॅब? तुम्ही का आला? करेक्ट. तर जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म टॅब सिलेक्ट करता आणि तुम्ही काही यूज करून अप्लाय करता काही चेंजेस, ठीक आहे, काही फॉर्म्युला, तर ते त्याच कॉलममध्ये होतं. ठीक आहे. आता मी बघा, इथं मला फक्त मंथ हवे. जर मला हे डे नको आहे, फक्त मंथ किंवा फक्त इयर हवे. हे मंथ आणि डे मध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल, म्हणून फक्त इयर पाहिजे मला हे डेट नको आहे. मला डेट नकोच आहे, मला फक्त इयर पाहिजे माझ्या डेटामध्ये. ठीक आहे, तर मी इथं ट्रान्सफॉर्म मध्ये आता डेट मध्ये जाते, इयर मध्ये जाते आणि इयर टाकते. सेम अजून एक ऍड झालंय का? नाही. सेम कॉलमला त्यांनी डेट काढलं आणि फक्त इयर ठेवलं. मोस्ट ऑफ द केसेस आपण जेव्हा काम कंपनीत जातो किंवा कुठं काम करतो किंवा पॉवर BI डेव्हलप करतो, आपण जे ओरिजिनल असेल ते का आपण डिलीट करणार? कधीतरी आपल्याला लागेल पुढं. आता ते म्हणतात ते ठीक आहे, मला इयर वाईज दाखवा माझं सेल्स. उद्या ते येऊन सांगू शकतात की मला नाही जानेवारीचं बघायचंय, मला फक्त दिवाळीचं ऑक्टोबरचं बघायचंय. सांगू शकतात ना. मग आपण काय परत मागे जाणार का स्टेप्स वाईज? नाही. म्हणून आपण जे ओरिजिनल असतं कॉलम्स किंवा डेटा ते तसंच ठेवतो. ठीक आहे, क्लीन सगळे करतो पण ते तसंच ठेवतो, त्यालाच हे नाही करत चेंज. ठीक आहे. तर आता हे झालं ट्रान्सफॉर्म. आता मी सेम स्टेप करते ऍड कॉलम मध्ये. डेट, इयर ऍड केलं. काय केलं ऍड कॉलम कडनं सिलेक्ट केलं तर त्यांनी एक नवीन कॉलम केलं. माझं ओरिजिनल आहे. आता तो उद्या म्हटलं मला की मला मंथ वाईज पाहिजे, मी परत कुठल्या कॉलमला सिलेक्ट करून मंथ काढणार? ओरिजिनल. हे तर सिलेक्ट करणार आणि मंथ काढणार, मला मंथ भेटेल. ठीक आहे, कळलं? एवढंच डिफरन्स आहे ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम मध्ये. ठीक आहे, ऑनलाईन कळलं? ऑनलाईन आर वी सिंकिंग? येस मॅम. गुड. ठीक आहे, पुढे जायचं. आता मी ठीक आहे अजून एक शिकवलं, इयर कॉलम कसा ऍड करायचा. आपल्याला कोडिंग करावं लागलं का? ऍक्च्युअल कोडिंगनी करावं लागलं असतं तर एवढं लाईन आपल्याला माहित असायला पाहिजे होतं. टेबल डॉट ऍड कॉलम आणि हे सगळे SQL क्वेरीज आहे. ऍड कॉलम माहिती आहे ना, हे ना, तसंच आहे. पण आपल्याला बिकॉज पॉवर BI माहिती आहे, आपण एवढे गणलेलो आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूब आणि PUBG मध्ये, की आपल्याला हे फॉर्म्युला नाही लक्षात ठेवणार. तर त्यांनी काय केलं मायक्रोसॉफ्ट पॉवर BI वाल्यांनी, की त्यांनी आपल्याला एक बटनच दिले. तुम्ही काही नका करू, तुम्ही लेझीच राहा, तुम्ही फक्त बटन दाबा, मी करतो. मला कळालं तुम्हाला इयर पाहिजे म्हणजे काय पाहिजे. करेक्ट. हे आपल्याला लिहायची गरज लागली का? नाही, फक्त बटन क्लिकनी झालं. That's why Power BI is booming. Non-IT people also can come in and they can start. असं नाहीये ना की कोडिंग लक्षात राहावं लागेल. बेसिक कोडिंग आहे DAX फंक्शन मध्ये, पण ठीक आहे ते होऊन जाईल. ठीक आहे, हे सगळं कोडिंग गरज नाहीये लक्षात ठेवायची. ठीक आहे, ओके. कोडिंग जर करायची दाखवते, करूया हळूहळू करू पुढच्या वर्षी. ठीक आहे, जॉब लागेल. करेक्ट. ठीक आहे, जाऊया पुढं. इयर झालं ऍड. तसंच आपण मल्टिपल, आता इथं खूप सारे मल्टिपल आहे. मी सगळं नाही शिकवणार, आपल्याकडे एवढं टाइम नाहीये. एज, डेट ओनली, पार्स, इयर, मंथ, हे सगळं तुम्ही ट्राय करा घरी. ठीक आहे, फक्त क्लासमध्ये केलं की होत नाही, घरी पण करावं लागतं प्रॅक्टिस, म्हणजेच तुम्हाला हात बसेल तुमचं. हो की नाही? गाडी शिकताना आपण काय म्हणतो, चालवत जा मगच हात बसेल. तसंच पॉवर BI मध्ये तुम्ही करत जाल तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, इथं आहे ट्रान्सफॉर्म, इथं ऍड कॉलम आहे, डेटच्या आत इयर आपण काढू शकतो, स्टार्ट ऑफ द इयर काढू शकतो, तर तुम्हाला लक्षात येईल. ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण कधी कधी नाही येत लक्षात. तर तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला कळत जाईल. ठीक आहे, 5:30 झाले. ओ माय गॉड.
ठीक आहे. ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम झालं. आता हे शोधूया. ठीक आहे, करूया, सॉरी शोधूया नाही. मंथ नंबर, मंथ नेम, ठीक आहे, आणि इयर तर झाले आपलं. मंथ नंबर, मंथ नेम बघूया. मंथ नेम म्हणजे काय, जानेवारी फेब्रुवारी मार्च. ठीक आहे, इयर झालंय आपलं. मंथ नंबर काढूया पहिले. सेम कुठं असेल, काय करायचं, ऍड कॉलम करायचं. डेट मी तुला म्हटले आपण कधीच ट्रान्सफॉर्म म्हणजे मोस्टली स्किपच करतो, कारण की आपल्याला ओरिजिन ठेवायचं. मग आपण ट्रान्सफर करणार का नाही? मग कशाला तू म्हटलं ट्रान्सफर आता नाही, वाय? ठीक आहे, ऍड कॉलम आपण काय करणार आहे, ऍड कॉलम कुठं असणार आहे फंक्शनॅलिटी, डेट मध्येच असणार. ठीक आहे, काय पाहिजे आपल्याला, मंथ नंबर नाही लिहिलंय, पण मंथ म्हणजे मंथ नंबर. ठीक आहे, आलं. इथं तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता नेम. ठीक आहे, आता मंथ नेम हवंय आपल्याला. इथं करणार डेट मध्ये आणि मग नेम ऑफ मंथ. नेम ऑफ मंथचं कोडिंग बघा कसं आहे. आपण आहे ना, मी एक काम करते, मंथचं कोडिंग इक्वल्स टू नाही करणार, पण ठीक आहे, आपण थोडं डिफरेन्शिएट करूया कोडिंग. ठीक आहे, कुठे गेला, अरे पेस्ट नाही करायचं, एंटर करायचं मला. पेस्ट करा ना. नाही होणार ते, नाही होणार, होते. नाही होणार, नाही होणार, इथं नाही होणार. मी इथं करते थांबा. ठीक आहे, कोणते तोंडातून बोलते, मला कळतच नाही. खरंच नाही ऐकलं. तू असं हात ठेवला की कसं येणार रे आवाज तुझा बाहेर? आता हात ठेवलंय मी. आता कसं बोलला? ठीक आहे, हा हा, मी सेमच कॉपी केलं वाटतं दोन्ही. ठीक आहे, नो वरीज. काहीतरी विचित्र झालंय का? थांब थांब, टेक्स्ट आणि टाइप मध्ये नंबर आणि टेक्स्ट असते जास्त. नाही, कॉलम पण मंथ नेमच आलंय, ते मंथ नेमच कॉपी झालंय. मला हे कळत नाहीये. मंथ नेम, डेट, मंथ नेम, ओके, डेट 1 2 3. थांबा, वेट गाईस, पण खाली तर येत आहे ना बरोबर. मंथ नंबरला असं आलंय, हे बघा, इच मंथ नेम हे आलंय बघा. इन्सर्ट इयर. ठीक आहे, हे म्हणजे कंडिशन असते, ट्रू अँड फॉल्स. तसंच आहे, लूप मध्ये फिरतं ना ते कुठं तरी सेव्ह असेल. 1 असेल तर जानेवारी, 2 असेल तर ते सगळे लूप मध्ये चेक करतं. मंथ नंबर 1 आहे तर काय द्यायला पाहिजे, तसं आपण करूया ना, फॉर इच पण करूया. तर मोस्टली मला तर वाटतं हेच आहे. कॅन्सल, पण ते तिथं रिफ्रेश नाही झालं अजून, मला ते नाही कळत आहे. रिनेम, हे तर माझं ते रिनेम केलं ना मी, मंथला मंथ नंबर लिहिलं म्हणून. ठीक आहे, अजून काय, हे सेम. मध्ये बघा ना. हा हा, एकच मिनिट, करेक्ट. हा, इंट आणि टेक्स्ट. एवढंच का? ठीक आहे, तेवढंच आहे. ऍक्च्युली नंबर इंटिजरच असणार आहे ना, आणि जानेवारी फेब्रुवारी हे टेक्स्टच असणार आहे. पण इथं का नाही रिफ्रेश झाला मला ते नाही कळत आहे. थांबा, मी रिफ्रेश ऑन करा. नाही ना, थांब, इथं टाईप आहे, सेमच येते सगळ्यांना. ठीक आहे, एनिवेज चलो, हे झालं मंथ नंबर आणि मंथ नेम झालं. ठीक आहे, हे जे डेटा टाईप पण मला वाटतं करेक्टच आहे. इथं इंटिजर आले आणि इथं टेक्स्ट आले, करेक्ट. इयर आपण ऑलरेडी ऍड केलंय, पुढे जाऊया. इयर झालंय, ठीक आहे. आता
मला बघायचं इथं मला फर्स्ट पेज मध्ये 21 रोजेस दिसतात आहे ना, अजून दिसतंय का नाही, तर मी ॲट अ ग्लान्स काय सांगू शकते, जानेवारीचाच डेट आहे. पण जर मला बघायचंय की कुठपर्यंत डेट आहे, कसं बघणार, मला इथं स्क्रोल करावं लागेल है ना, वाटलंच ठीक आहे. हे स्क्रोल करून किती करणार ना, डिफरंट वे. तुम्ही एक्सेल यूज केला असेल तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. इथे एक ड्रॉप डाऊन आहे, ड्रॉप डाऊन केलं की इथं सगळं फिल्टर्स दाखवतं, ते दाखवतं ना. तर आपल्याला डिस्टिंक्ट वाली कळतात नाही, इथं डिस्टिंक्ट म्हणजे काय, डिस्टिंक्ट युनिक. व्हेरी गुड, कळलं, अंडरस्टूड. ठीक आहे, स्क्रोल करण्याऐवजी इथं एक छोटंसं ॲरो आहे ना, इथं क्लिक करायचं, आपल्याला दिसतं. ठीक आहे, फिल्टर्स. ठीक आहे, झालं, हे पण इझी होतंय. ठीक आहे, ह्याच्यात काय हे नव्हतं. ठीक आहे, इथं पण कुठपर्यंत आलो, आहा वाव. ठीक आहे, आपण आता क्वार्टर ऍड करणार, इयर ऍड करणार. इयर तर ऍड केले ऑलरेडी. ठीक आहे, बस एवढंच. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. ठीक आहे, आता आपण क्वार्टर ऍड करणार. हो, क्वार्टर ऍड करणार. काय ऍड करणार, ओके चलो. पहिले तुम्ही नका, पहिले ऑनलाईनला. ठीक आहे, ऑनलाईन गप्पा बसायचा. ऑनलाईन क्वेश्चन, एक इयर मध्ये किती क्वार्टर असतात? ऑनलाईन 4 3 4 व्हेरी 4 गुड. क्वार्टर असतात. 3 ओके, नो 4 व्हेरी गुड. 4 इज द राईट आन्सर. अरे बस बस, कळलं, मी म्हणतीये राईट आहे. ठीक आहे, 4 इज द राईट आन्सर. 12 डिवाइड बाय 3. एक क्वार्टर मध्ये 3 मंथ्स असतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. हे फर्स्ट क्वार्टर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे फर्स्ट क्वार्टर. ठीक आहे, तर 12 डिवाइड बाय 3 इज 4. तर एका वर्षात 4 क्वार्टर असतात. ठीक आहे, ओके ऑनलाईन. येस मॅम. व्हेरी गुड. चलो Yes, पुढे ma'am. जायचं. ओके ओके, बस कळलं, 4 क्वार्टर. तर आता आपण परत हे कॉलम सिलेक्ट करणार. कुठे जाणार, डेट मध्ये जाणार, ऍड कॉलम, डेट आहे, क्वार्टर ऑफ इयर. ठीक आहे, इथं फक्त 1 मंथ दिसतात ते, बघूया आपण. आहे 4 आहे, म्हणजे डिसेंबर पर्यंत डेटा आहे. ठीक आहे, आता मला काय करायचंय, आपण कधी क्वार्टर मेन्शन करतो किंवा रिपोर्टमध्ये दाखवतो तर असं नंबर नाही दाखवत है ना. आपण काय दाखवतो, Q80 क्वार्टर किंवा Q-1 असं दाखवतो ना रिपोर्टमध्ये, कारण की ते आपल्याला कळतं की हे क्वार्टर 1 आहे. 1 म्हणजे काय कळत नाही. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, इन शॉर्ट हे कॉलम मध्ये आपल्याला 1 च्या जागी 1 नाही, Q-1 किंवा QA 1 असेल तर Q1 करावा. हा, ठीक आहे असेल तर Q. ठीक आहे. ठीक आहे, ओके, काय आलं, म्हणजे क्वार्टर 1 ला ते Q1 यायला पाहिजे, Q-1. क्वार्टर 2 ला Q-2. क्वार्टर 3 ला Q. ओके, मी एक्सेल मध्ये दाखवते लवकर. ओके, ठीक आहे, हे 1 2 3 4. हे कसं दिसणार, Q-1, Q-2, Q-3, Q-4. काही असू शकतं फॉर्मॅट. ठीक आहे, काही असू शकतं, पण सेम असायला पाहिजे. पहिले क्वार्टर 1 ला Q1, क्वार्टर 2 ला Q80-2 असं नाही, सेम असायला पाहिजे. ठीक आहे, कळलं ऑनलाईन, कळलं. Yes, ma'am. ठीक आहे, चला पुढे जाऊया. गुड, ठीक आहे, कळलं सगळ्यांना. आता आपण काय करणार, ह्याला मारेल ना, मी या कुर्सीवर बसली आहे ना, मला माझं काम करू दे. रिप्लेस म्हणजे गधडा येत नाही, काही नाही, फक्त रॉंग आन्सर धटिंग. हा, व्हेरी गुड. आता मी सिलेक्ट करतेय क्वार्टर वाला कॉलम, आणि इथं तुम्ही बघून मला सांगता का,
ऍड कॉलम करू, ट्रान्सफॉर्म करू आणि कुठलं फंक्शनॅलिटी यूज करू? बटनच आहे ना तुमच्या डोळ्यासमोरच आहे, सांगा कुठलं यूज करू? ट्रान्सफर. ओके, ट्रान्सफॉर्म. तुझं काहीतरी जीवच असतंय. टी वरनं कोण आहे का? नाही नाही बट ते तुम्ही शिकवले मला ते काय लागलं. ठीक आहे. मी स्टार्टिंगला म्हटले आपण ट्रान्सफॉर्म यूज करू तरी इट्स ओके. बट हा ठीक आहे, ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म तर ट्रान्सफॉर्म. कुठलं फंक्शन सांगते मी, टॅब नाही विचारलं. सांग रे, असं नको नको रे, मीच आहे. काही नाही म्हणत मी, या रूमच्या बाहेर काही नाही बोलत. लवकर बोला रे, कुठलं फंक्शन यूज करू? रिप्लेस व्हॅल्यू कुठे आहे बाबा? इथं बघा, रिप्लेस व्हॅल्यूज. हा ठीक आहे. हा म्हणजे फाइंड 1 झाल्यावर मी इथं फाइंड 2 करू आणि मग फाइंड 3 करू, मग फाइंड 4 करू. इथं मला माहिती आहे 4 क्वार्टर आहे म्हणून मी 4 वेळा करू शकते, पण जिथं नाही माहित तिथं सांगा लवकर, मला फक्त फंक्शनॅलिटी हवी आहे. एकच मिनिट प्लीज. सांगा लवकर. अरे डोळ्यासमोर आहे तुमच्या. ठीक आहे, सांगा ना, एवढे सारे फंक्शनॅलिटी आहे इथं ऍड कॉलम मध्ये. चला एवढं काय, एक्झाम नाहीये तुमचं, इंटरव्ह्यू पण नाहीये. सांगा कुठलेही सांगा. अरे कुठलेही एक फील्ड सांगा, तुम्हाला वाचता येतं ना. कंडिशनल कॉलम नाही. कुठलं कुठलं? अरे सांगा, इचोकी सांगा. फॉर्मॅट कुठे? फॉर्मॅट हे का? फॉर्मॅट इज फॉर कॉमर्स आणि ते सगळं ना. अरे सांगा कुठलेही सांगा. कुठलं? ट्रान्सफॉर्म मध्ये. हा ठीक आहे, ट्रान्सफॉर्म मध्ये सांगा. कुठं? फिल. हा म्हणजे काय? फिल म्हणजे काय करू मी? अप डाऊन काय फिल करू? काय काही म्हणजे ट्रान्सफॉर्म तुझ्या डोक्यातच अडकले. मी आता सांगतेय ऍड कॉलम मध्ये तरी ट्रान्सफॉर्म. तरी एक मिनिट आता तू फसला. मला कळूनच घ्यायच्या टी वर कोण आहे तुझ्या आयुष्यात. आता मी काय सांगितलं तुम्हाला, क्ल्यू दिलं, हिंट की चलो ट्रान्सफॉर्म मध्ये नाही, ऍड कॉलम मध्ये. तू परत का गेला तिथं? काय अरे एवढे सारे, एक कुठलं तरी. तुम्ही एवढे लोक आहात, त्यापेक्षा तर फंक्शन कमीच आहे. नाही, इट्स ओके. कुठलं इन्फॉर्मेशन? सगळ्यांना चष्मा आहे. इन्फॉर्मेशन मध्ये काय मी करणार रे? डुप्लिकेट. एवढं मट्ट आहे ना, म्हणून AI एवढं बाहेर आलं. पहिलं सोडून लास्ट कडे चाललंय. कंडिशनल कॉलम मध्ये कॉलम फ्रॉम एक्झाम्पल. पहिलं मला बोलायला हवं ना. मी सांगते कुठलंही एक सांगा, तर पहिलं सांगायचं किंवा लास्ट सांगायचं, पण नाही, आपल्याला इथं तिथंच फिरायचंय. ते नाही का गोळ्याची काय असतं ते ना, काय असतं ते? हा ते असं. अरे हा ते व्हॉटेवर, मला नाही एवढं मराठी आहे. तसं लावायला हवं स्ट्रेट. कॉलम फ्रॉम एक्झाम्पल. मी पहिले एक्झाम्पल देणार बाबा की हे 1 आहे ना, तर मला Q-1 हवंय. तर तुम्ही मजा बघा आता कसं होतं. कॉलम फ्रॉम एक्झाम्पल, तिथं छोटा ॲरो आहे म्हणजे त्याचं काय आहे, त्याच्यासोबत आपण बघूया काय. फ्रॉम ऑल कॉलम्स, फ्रॉम सिलेक्शन. ऑल कॉलम का नाही, फ्रॉम मी जे सिलेक्ट केले. ठीक आहे, ऍड केलं त्यांनी आणि इथं मी देतीये
एंटर सॅम्पल व्हॅल्यू. ओके, सॅम्पल व्हॅल्यू. ओके, कंट्रोल एंटर टू अप्लाय. अरे काय होतंय? हा थांब ना. Q-1 माझं असंच होतं ना. आणि ओके आलं का खाली सगळं? स्मार्ट पॉवर BI इज स्मार्ट, इट्स नॉट मोठा. हा तुला दाखवते. तू थांब रे. तू डोंट चॅलेंज मी इथं असंच नाही बसली आहे. हा तू बघ रे. चष्मे डबल करा. रिप्लेस नाही झाला असं राईट क्लिक करू. ठीक आहे, आपण आता रिप्लेस करूया. ठीक आहे, तुझ्यासाठी. ठीक आहे, कुठे रिप्लेस ट्रान्सफॉर्म? क्लिक करा आणि त्याच्यावर column थांब. plus. अच्छा हा ठीक आहे. बघा रिप्लेस व्हॅल्यू आपण रिप्लेस ट्राय करतोय. तुझं नाव काय? अभि सांगणार आपल्याला स्टेप्स. ठीक आहे. अच्छा आहे पण काढू. अरे नंबर व्हॅल्यू आता बसा. नो मोर ट्राईस. झालं. मला Q-1 हवं होतं. मला Q-1च हवंय. कसं काय? नाही काय नसतं रिप्लेस झालं ना. आता मला नाही माहित तू कुठलं रिप्लेस यूज केलं, पण मी केलं पॉवर BI मध्ये. नाही मला काय खुन्नस देतो स्वतः. इट्स ओके. ठीक आहे, ट्राय करा. आय नो आय विल बी हॅपी. अजून खूप वेज आहे, हेच वेज नाहीये. खूप मल्टिपल वेज असेल, तुम्हाला ते शोधावं. आता हे मोस्ट इझी वे. ऑनलाईन काय करते? झालं हे कळालं? हे एवढं कळालं? असाइनमेंट इयरला मला इयर YEAR इयर -2015 असा हवे डेटा. अजून एक कॉलम. आता इथं आपलं 2015 आहे ना. मला कसं हवंय इयर. तुम्ही लॅपटॉप आणत नाही. हा मी कंप्लेंट करेन सरांना. असं हवंय डेटा. असाइनमेंट जे नाही करणार उद्या बाहेर. हा मी आत नाही घेणार. हा अच्छा ठीक आहे, मी करते. व्हॉट्सअप मध्ये टाकते. फक्त कॅलेंडरचं टाकते. ऍक्च्युली मी सगळं पण टाकू शकते, आता पण टाकू शकते. ठीक आहे, मी आहे ना त्याला हे करते. हो नाहीतर मी काय विसरेल. हो थांब नाही थांब. झाल्यावर आपण करूया. ठीक आहे. काय आलं असाइनमेंट? इयरचं कॉलम हवे. ट्रान्सफॉर्म नाही करायचे. ठीक आहे. इयर हवे, YEAR हवे हायफिन आणि हे हवंय. ठीक आहे. अजून काय क्वेरीज काय आहे? माझं तर सेशन झालंय तसं. मला बघू द्या डे 3 मधनं काही घेऊ शकते का मी. सेमच आहे. डिस्टिंग व्हॅल्यू पण मी दाखवलं. मंथ नेम पण झालंय. क्वार्टर झाले. हे झाले. डे 3 पण झालंय आपलं. वी आर अ लिटल फास्ट. ठीक आहे. एनी क्वेरीज? काही डाऊट? बोला. ऑनलाईन एनी डाऊट? ऑनलाईनला पहिले. ऑनलाईन एनी डाऊट? आज किती लोक आहे? 29. नो डाऊट मॅम. नो डाऊट. व्हेरी गुड. मॅम टाइमपास कमी करा जरा. ते कुठं बसलेलं पोरांसोबत. कोण आहे? नाव सांगून बोल जरा. पवन. पवन कोण? पवन कोण रे? अरे पवन पूर्ण नाव सांग. मी पवन. अरे तू पवन करेक्ट, पण पूर्ण नाव सांग. मला हे सेव्ह करू द्या. पूर्ण नाव सांग. अरे फुल नेम पवन. व्हॉट इज युअर फुल नेम? इथं दिसेल ना. असेल तर लेफ्ट झाला. पवन पवन लेफ्ट झाला.
लेफ्ट झाला का? नाव काय त्याचं हा. तू सांग मग. पूर्ण नाव काय पवन त्याचं? होतं. आम्हाला काय माहिती त्याचं पवनच नाव होतं पवन फक्त. दिसत होतं तिथं फक्त. तुम्हाला तिथं लेफ्ट झाला तेव्हा नाही दिसलं का? फक्त पवन दिसलं ना, दिसतं ना, खूप झालं की. फक्त फर्स्ट नेम दिसतं ना. ठीक आहे, असू दे जाऊ दे. आपल्याला काय करायचं, उद्या येईलच ना. तेव्हा घेते त्याला. टाइमपास म्हणे. हा 20 मिनिटं अगोदर तो गेलाय. टाइमपास कमी करा. पवन आला की आला विदाउट सरनेम आला. हा मी अटेंडन्स घेतलंय, मी परत नाही घेणार. टाइमपास करायला नाही बसलीये मी इथं. घडी घडी एकच. पवन पवन पहिले घरी राहून कॉल घ्यायचं, फिरताना घ्यायचं नाही. तो इथं होता तोच का पवन? त्या दिवशी मी तिघांना ओरडले. हा त्यातला नाही का? ओके. ह्याला कुठली ओके. नाही विचारते ना, काय काय असेल त्याला प्रॉब्लेम. नाही काहीतरी असेल की जॉईन झाला असेल कुठंतरी, म्हणून त्याला शिकायचंय लवकर. पवन आहे का रे? गेला परत सोडून. असलं नाही आवडत. भिडायचं तर फुल भिडायचं. कुठे आहे? उद्यापासून गेला. पवनला आठवतं. गेला ना परत? ठीक आहे. पवनचे मित्र आहे का कोणी तर? आला पवन. पवन आवाज येते का रे? येस मॅम. हा ठीक आहे. मॅम, काय काय पुढे झालं? बसलेल्या पोरांसोबत तुम्ही काय बोलत झालं? बसता मॅम. त्यांचा आवाज ऐकू येतो, तुमचं येत नाही मध्ये. माझा ऐकू येत नाही का आवाज? मग तू का नाही टाईप केलं चॅटवर? मग तुम्ही त्यांच्यासोबत बोलत बसलाय, त्यांचा जास्त आवाज येतो तुमच्यापेक्षा. मी सगळ्यांसोबत बोलतीये, त्यांच्यासोबत बोलतीये असं नाहीये. पण तू मेसेज मध्ये का नाही टाईप केला? तुला आवाज नव्हता येत तर? 45 मिनिट झाले ना. तू सोडताना सांगेल ना तर कसं कळणार मला? तू टाईप का नाही केलं? व्हॉट्सअप मध्ये का नाही केलं? इथं का नाही टाईप? इथं आहे ना चॅट, माहितीये ना तुला चॅट आहे. हो माहिती मॅम. आणि मला नाही होता असं फक्त शिकवत बसायला. मला करावं लागतं इंटरॅक्टिव्ह सेशन, कारण की तू ऑनलाईन आहे पण ते लोक ऑफलाईन येतं ते लांबनं. हो ना? मी पण ऑफलाईनच येतो, आज ऑनलाईन. मला तर मग मला करावं लागतं ऑफलाईन बरोबर इंटरॅक्ट. तुमच्याशी कमी होतं कारण की तुम्ही आन्सर नाही करत, पटापटा बोलत नाही. तू ये मग ऑफलाईन. तू येतो ना रोज, तर ये तू. हो हो. हा मग झालं. ठीक आहे, चलो गाईस. एनिवेज आता तुम्हाला काय द्यायचं मला? ठीक आहे, मी व्हॉट्सअप मध्ये सेंड करतेय. ऑनलाईन टास्क कळाला असेल, मला टास्क हवे, नाही तर मी ऍडमिट नाही करणार. ठीक आहे, ऑनलाईनला पण उद्या 15 मिनिटं लवकर करेल चालू. चेक करणार ऑनलाईनला. ज्यांनी केलं असेल त्यांनाच ऍडमिट करणार आणि बाकीच्यांना बसा तुम्ही घरी. ओके. आणि ऑफलाईन सेम विथ यू ऑल. नाही केलं तर आत नाही येणार. जे आज ऍबसेंट आहे त्यांना पण सांगा करून यायचं, नाही तर नाही घेणार मी. ठीक आहे, ओके. चलो मी आता सेंड करते व्हॉट्सअप मध्ये फाईल. ऍडव्हेंचर वाली पूर्णच फोल्डर पाठवते. तुम्हाला जे शिकायचं तिकडं, म्हणजे ते फाईल इम्पोर्ट करून डेटा ते फाईल यूज करून पॉवर BI मध्ये शिका. मी पूर्ण फाईल माझ्या एंडकडनं पाठवून देते. ठीक आहे, ओके. प्रवीण हसतोय. हसण्यासारखं काय आहे रे बाळा? कोण आहे प्रवीण? कोण? अरे ठीक आहे, मी एक्झिट करते. ओके गाईज, लीव करते आणि व्हॉट्सअप मध्ये मी पाठवते. चलो बाय, गुड डे, हॅव फन. कमी मस्ती करा जा. ठीक आहे, रेकॉर्डिंग स्टॉप करते. कुठे आहे रेकॉर्डिंग?